नाती जिवंतपणीच सांभाळा. ताजमहल जगाने पाहिला, पण मुमताजने नाही. नाती आणि बर्फाचे गोळे एकसारखेच असतात. ज्यांना बनवणं सोपं, पण टिकवणं खूप अवघड असतं. दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय: कायम शीतलता ठेवा. हिम्मत करा आणि पुढे जात राहा, कारण टोमणे तर देवालासुद्धा सहन करावे लागले. आपण तर साधी माणसं आहोत. देव बनून राहणं सोपं नाही. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की लोक त्यालासुद्धा वाळीत टाकतात. माणसाचा जन्म होतो खाटावर, लग्न लागते पाटावर, शेवट होतो घाटावर, पण आयुष्यभर लक्ष मात्र नोटांवर. दुसऱ्यासाठी करतानासुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं. अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो, झटतो. प्रत्येक वेळी आपलीच जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो, कोणताही स्वार्थ नसताना. कागदांना पिन मारली की ते एकत्र येतात आणि माणसांना पिन मारली की ते वेगळे होतात. दिवस कामात चाललाय, रात्र विचारात चाललीये, मन अडकत चाललंय, शरीर थकत चाललंय. प्रत्येकाची मनं सांभाळताना आयुष्य मात्र संपत चाललंय. दगडसुद्धा घडतात या देशात, वेगवेगळ्या आकारात, पण इथली माणसं काही घडायला तयार नाहीत. गेल्या 3000 वर्षात इतके लोक येऊन सांगून गेले, माणूस व्हा म्हणून, पण इथल्या लोकांनी त्यांचेसुद्धा दगड करून ठेवले. इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड, या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात. खूप त्रास असतानाही प्रामाणिकपणे राहणे, संपत्ती भरपूर असतानाही साधे राहणे, अधिकार असतानाही नम्र राहणे आणि रागात असतानाही शांत राहणे, यालाच जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात. लाकडाच्या ओंडक्यांनी भरलेल्या ट्रकच्या फळीवर लिहिले होते, झाडे लावा, झाडे जगवा. हे नशीब पण कसं असतं ना वेगळं. दिसतं तसं मोठं, असतंय फार छोटं. आजमावून बघितलं तर निघतंय एकदम खोटं. नातं टिकतं ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वासाचा आधार घेऊनच. आणि ज्या क्षणी तुम्ही त्याला व्यवहाराचे नियम लावायला सुरुवात करता, त्याचा पराभव निश्चित होतो. मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते, कारण न सांगता जुळणाऱ्या नात्याची परिभाषाच काही वेगळी असते. मनात तर दोघांच्या पण असतं, पण योग्य वेळेची वाट पाहता पाहता सांगायचं राहूनच जातं. मग त्यालाच नशीब असं नाव दिलं जातं. इतरांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही, त्यामुळे जीवनात तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर स्वतःला बदला. होय म्हणणे ही एक सवय होऊ देऊ नका. लोक तुमच्याकडून तीच अपेक्षा नेहमी ठेवतात, म्हणून योग्य तिथे नाही म्हणायला शिका. नाही म्हणायला धैर्य लागतं आणि ते तुमच्याकडे असतं, बघा प्रयत्न करून, बस इतकंच. अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैरभावनाच माणसाला अनेकदा हरवते. हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो
हे आयुष्यभर उमगत नाही. गेलेला पैसा सहज परत मिळवता येतो. गेलेलं आरोग्यही थोड्याफार कष्टाने मिळवता येते. पण चारित्र्य मात्र एकदा गेलं की परत मिळवणं अशक्यच. श्री स्वामी समर्थ.